अहो हे घ्या पाणी. अरे बापा बापा, लग्न झाल्यानंतर काय सोय होतील का माणसाची? पाणी भेटते जाग्यावर, जेवण भेटते जाग्यावर, कपडे भेटते स्प्रेस करून. बापा मला पहिले काऊन नाही सांगितलं रे? लग्न केल्यावर अशी सोय होती बापा. हो हो, दे पाणी दे. आणि मी काय म्हणते, तुमचं ते पाकिट, त्यानंतर चाबी आणि ते रुमाल त्या टेबलावर ठेवलाय. बापा बापा, चाबी ठेवली म्हणते, पाकिट ठेवलं म्हणते टेबलावर. आता म्हणजे मला काही करत आहे का नाही? का भांग करून देते मला? म्हणजे काय सोय किती येईल का? माणसाची सोय किती होतील का? मला पहिले काऊन नाही सांगितलं बे? लग्न झाल्यानंतर अशी सोय होती म्हणून. बरं बरं, ठीक आहे ना, ठीक आहे ना. तू चहा पेला का तू? नाही ना, चहा पेलाच नाही मी. आता तुम्ही ना चहा पेला, तुम्ही गेल्यानंतर चहा पेते मी. हो, चहा पेजो आणि जेवण पण करजो. हा, काळजी घे. मी काय म्हणतो, तुझा आवाज एवढा लहान काऊन आहे बरं? एवढासा आवाज काढतं, जरासा मोठ्यानं बोलत जाय ना. नाही ते माझा आवाज एवढाच आहे. हो का? बरं, चाल मग, चाललो मग मी कामाले, मला उशीर व्हायला. चाल, येतो मग. हो हो. आणि हो, लवकर ये जा बरं. हा, टाइम नका करू, जास्त उशीर नका करू, लवकर ये जा. हो ना मॅडम, लवकर येतो ना मी. हो हो हो. लस खुश दिसू राहिला बे तू इतक्यात मी. 2-3 दिवसापासून तुझ्याकडे पाहू राहिलो. काय गालातल्या गालात हसत, काय पाहत. लय खुश दिसू राहिला मला तू. काय खुश बे लका? तू वहिनी बे, तू वहिनी लगा लेस भारी आहे ना बा. लय सोय करते लका, गरम पाणी देते, काय पाठ घासून देते बुवा. पण काय तुला सांगा रे बुवा, मजाक करत नाही रे बुवा. मला माहित नव्हतं बे लका, लग्न झाल्यानंतर एवढी सोय होते. हे लका लोक लका लय भारी आहेत. असं नका करू, लग्न नका करू, बायको लय भारी आहे ना, असं तसं. काय जी बायको भारी आहे बे लका, किती सोय करते लका माही. थांब ना बाबू, जरासा 2 महिने थांबतो, बरोबर तुझी सोय काढते. थांब ना, आता कसं मला माहिती आहे ना कसं काय असते. हो हो, तू वहिनी म्हणजे लका 1 नंबर. मी पाहिली तुला पहिले सांगितलं बाबू. हा बा, वहिनी 1 नंबर आहे म्हटलं भाऊ, तुला पहिले सांगितलं ना. सोय म्हणजे सोय. हा, काय म्हणते आणखी? काही नाही, बस आता गेल्यानंतर हा बा दुकानावर गेलो का नाही, लगेच तिचा फोन येते. जेवण झालं का? बरोबर जेवण कर जा. आता तुला काय सांगू, आता असते बा ते बोलणं गेलं, पण सोय लय करते का. म्हणजे काळजी लय आहे बे तिले. एवढी काळजी म्हणजे मा बापानं नाही केली, मा मायानं नाही केली. लका खरंच रे बा, लका लेस लका. मला माहित नव्हतं लग्न झाल्यानंतर असं होते. अरे बाबा थांब ना जरासा, तू नवीन तसंच असते. 1-2 महिना होऊ दे, मग असा तुला रंग दाखवते रे बाबा. मग तू म्हणशील बायको आहे का काय आहे. थांब जरासा तू. हो हो, बरोबर आहे. कसं काळजी घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. मी काय म्हणतो, चाल ना मग लवकर दुकानावर. बिल फालतूला दे, मालक लय भारी आहे ना बुवा, लय शिवा देतील ते. माय बिल खा लागल, शिवा खा लागल त्याच्या हातच्या. चाल लवकर, उशीर नाही झाला पाहिजे आपल्याला. हो हो, चाल. हॅलो, झालं का जेवण तुमचं? नाही, जेवण झालंच नाही आणखी. ते कसं कामाला होते ना, मग ते टाइमच नाही भेटला. तुम्ही जेवणच नाही केलं का आणखी? जेवण करा पहिले तुम्ही. ते आतापर्यंत त्या मालकाला समजायला पाहिजे ना, पहिले जेवण करू द्यायचं. जेवण करा पहिले तुम्ही. अरे हो ना मॅडम, तुमचं पण बरोबर आहे. मला माहित आहे ना, तुमचं पण तिकडे काही मन नाही लागू राहिलं. पण कसं आता कामं जास्त आहेत ना. तुला आता हे जे मी बोलू राहिलो का नाही, हेच तर कसं तरी मी टाइम काढला आणि इकडे आलो मी बोलाले. आता मालकाला माहित पडलं का नाही की मी इकडे तुला फोनवर बोलू राहिलो, आणखी शिवाय खाला लागते मला. नाही मला बिलकुल मला काही सांगू नका तुम्ही. ते मालकाजवळ फोन द्या लवकर. मला मालकाला बोलायचं, पहिले तुम्ही जेवण करा. पाहिलं का, किती काळजी घेते रे बापा. हो ना, सांगतो मी, टेन्शन न घे तू. जेवतो मी, लगेच जेवतो आता. डबान रे म्हणजे डबान. जेवतो तू. ठेवतो मी, जेवतो. जेवण करा पहिले. तुमच्या आवडीची भाजी केली मी, पोळ्या केल्या, थंड होतात ना डब्बा. जेवण करायचं तर तुम्हाला तर माझी काही काळजीच नाही. हो ना, काळजी आहे म्हणून मी म्हणून राहिलो. डब्बान रे बापा. जेवण करा पहिले, मग नंतर काम करायचे. डब्बा थंड होते, काही समजत नाही. लवकर जा घरी. हो, लवकर निघू का आता? येऊ का म्हटलं? नाही आता नका येऊ, संध्याकाळी ये जा 5-6 वाजता. हा, बर करतो मी जेवण. काळजी नको करू, तू पण जेवण करतो. आणि कामं कमी कर जरा शेक. चल ठेवतो फोन. बाय, सी यू टुमारो. हा, बाय. बाबा, इकडे तू फोनवर बोलू राहिला, तिकडे मायाला का चांगले येले झालेलं का? मी म्हटलं हे गेलो कुठे तू इथं काय बोलू राहिला, कोणाला काय बोलू राहिला तू? अबे, वहिनीचा फोन आलता तुया. म्हणे जेवण कर म्हणे, पहिले जेवण करा म्हणे तुम्ही, ते काम नंतर करा म्हणे. वा रे वा. थांब ना दादा तू. माय एकच म्हणणं आहे, लोक चंद्रावर जाऊन बसलेलं का आणि वापस आले. हे झाकण धुलं मगापासून निरा बायको करू राहिलं का. मी तर म्हणतो लवकर त्या बाईने लवकर रंग दाखवायला पाहिजे. हो का, वहिनीला फोन आलता का? जेवण कर म्हणे का? मग का म्हटलं रे?
मी काय म्हणू आता करतो म्हटलं मला की जेवण करतो आता म्हणून मला जा बरं लवकर डब्बा आण लवकर मी जेवण करतो मला काय म्हणे ती भाजी गिजी थंड होईल म्हणे लवकर जेवण करा म्हणे तुम्हाला माझी काळजीच नाही म्हणे चाल लवकर डब्बा आण पहिले आपण जेवण करू मग नंतर काम करू. अबे ते स्टॉक आला ना मालकाचा ते गोडाऊन मध्ये ठेवायला लागते ना आपल्याला चाल ना पहिले ते काम करू मग नंतर जेवण करू. अबे ते मालक गेला खड्ड्यातनी तू गेला खड्ड्यातनी डब्बा आणशील तर आण भाऊ जेवण करतो मी मला माझ्या बायकोचा फोन आलता तुम्ही म्हणे पहिले जेवण करा म्हणे नंतर काम करा म्हणे समजलं का तू पहिले डब्बा आण तू डब्बा आण पहिले. अरे हो बाबा मान्य आहे त्या बायकोचा तुला फोन आलता पण पहिले आपण एक काम करू ना एवढा म्हटलं स्टॉक म्हटलं गोडाऊन मध्ये ठेवू नंतर जेवण करू येरी पण त्या बायकोला कुठं माहित पडते जेवण आता केलं नंतर केलं. मंगेश तुला एक खरं सांगू का मी मला का नाही लग्न कसं झालं माझ्या आता 4-5 दिवस झाले माझ्या लग्नाले पण भाऊ मा मनात एक आहे इमानदारीने राहायचं भाऊ कधी बायकोला खोटं नाही बोलायचं धोका नाही द्यायचा हा बा लय इमानदारीने राहायचं मला माझ्या बायको संग माय लय खरं प्रेम आहे रे बायको संग तुला काय माहिती आहे आणि तिचं तर लय आहे लका ती लगा माई लगा किती काळजी करते बे लगा सोय किती घेते बी ती लगा लवकर जा म्हणते घरी जेवण करायले आणि हा बा म्हणे काय बोलू लगा तुला समजत कोण राहिलं तुला समजू कोण राहिलं. मला सगळं समजून राहिलं तू चुकी आहे दुसरं काहीच नाही. बरं बरं ठीक आहे मग आता जसं तू म्हणशील तसं बुवा आता नाही का जसं तू म्हणशील तशी पूर्व दिशा. बरं आणतो मग डब्बा जेवण करू मालकाला 2-3 शिव्या मी देतो शिल्लक लोक बोलू म्हणतो पहिले आम्हाला जेवण करू दे म्हणतो मग नंतर स्टॉक ठेवू मग गोडाऊन मध्ये. खरंच रे चुत्या झालं बा हो बा बायको एक नंबर आहे ती हो हो. मंगेश मान्य आहे बुवा हा तुला वाटत असेल बुवा याचं बा नवीन नवीन लग्न झालं त्याच्यानंतर पुढे याची बायको रंग दाखवते अबे भाऊ माझी बायको रंग दाखवत नाही मला माझ्या बायकोचा मला स्वभाव माहित पडला आता माझी बायको लय चांगली आहे तुला काय माहित नाही तू एकदा लग्न कर हो सांगू राहिलो अबे तुझी बायको असेल भाऊ रंगबिंग दाखवेल तुला पुढे जाऊन पण माय नाही माझ्या बायकोचा माझा स्वभाव ओळखला मग काय तर अबे लगा किती जीव लावते बे किती मया लावते किती काय लगा तुला काय सांगू रे बुवा खरंच रे बुवा मायच्यान रे मला हा पा मला बायको भेटतच नव्हती बे अशी लगा एवढी दया लावते काय किती जीव लावते का काय बोला तुला आता. अबे मग काय लढू राहिला का तुझा बा तू बायको एक नंबर आहे बुवा तुझी बायको देवी आहे देवी बस खुश जाऊ का मग आणू का डब्बा. हो हो आण लवकर मला जेवण करायला लागल आणि तिला सांगायला लागल बुवा जेवलो मी नाही हा बा जिथपर्यंत मी जेवत नाही तिथपर्यंत ती जेवणाला हात लावत नाही लय जीव लावते मला ती मग काय तर. आले का तुम्ही मी वाटच पाहत होती. बापा बापा हो का बरं आता आलो मी आता आंघोळ गिळूळ करतो स्वयंपाक झाला का. बापा केव्हा झाला स्वयंपाक तुम्हाला मी किती फोन लावले तुम्ही फोन नाही उचलले. अरे मोबाईल मध्ये चार्जिंग संपली होती ना हो बरं बरं एवढा लवकर झाला का स्वयंपाक. मग कधीपासून झाला स्वयंपाक या लवकर करा पटकन ते हातपाय गितपा धुवा लवकर बसा मी वाढते. काय का लग्न केल्यानंतर काय दिवस होता बे टायमावर जेवण भेटते सगळ्या गोष्टी सगळ्या बाप्पा बरोबर बरोबर ठीक आहे हो 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 चाल मग चाल घरात चाल. हो हो चला. अरे मग काय झालं रे बुवा इथं कोण बसला रे. काय सांगा सुनील काका त्या पोराचं लग्न झालं म्हटलं माझे मित्र नाही का लग्न झालं त्याचं लयच गोष्ट हेपते मा पुढे माय बायको अशी आहे माय बायको तशी आहे जीव लावते हे लावते ते लावते तिला काय सांगा बरं आता. काय का पता रे त्याला काय म्हणा भाऊ ऑटोमॅटिकली जिरते त्याची तू काहीच नको म्हणू दिले नवीन नवीन तसं असते त्याला तो म्हणायचं बाबा तुझी बायको म्हणा लक्ष्मी आहे म्हणा लक्ष्मी मग काय तर बाबा 1-2 महिना दिला बा चांगला एन्जॉय करू दे 1-2 महिने त्याची सोय करते मस्त त्याची बायको मग असा रंग दाखवते भाऊ अनुभव मला आहे. नाही ना त्याला मी सांगितलं ना बाबा नाही बरं थांब जरासा तू थांब जरासा नाही 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 माझी बायको मला लयच जीव लावते माझी बायको लयच वेगळी आहे न असं आहे न तसं आहे अमकन ढमकन टमक आता थांब म्हणा मी त्याला सांगितलं बरं तरी मग ऐकून राहिले ते. अरे बाबा तू थांब आता तू जरासा ते तुलेच गोष्ट सांगते माझी बायको लय भारी आहे लय अशी आहे लय तशी आहे तू फक्त 2-3 महिने वाट पाय भाऊ अनुभव मले पण आहे माय पण लग्न झालं मला पण नवीन नवीन तसंच वाटत जाय मी म्हटलं माझी बायको आहे का आहे किती लगा जीव लावते मग मला समजलं भाऊ 2-3 महिन्यातच तिनं रंग दाखवला मला थांब ना तू जरासा 2-3 महिने तू थांब आता तुला ते नाही तुला त्यानं सांगितलं का नाही तिच्या बायकोच्या बद्दल नाव बदलून घ्या भाऊ नाव मा नाव काय सुनील आहे का नाही नारायण ठेव नारायण मा नाव समजलं का पाहतो ना तू. हो ना पाहू ना मग आता समजते ना आपल्याला आता काय होते पुढे ते. बिलकुल हा काही टेन्शन घ्यायचं काम नाही बरोबर ऑटोमॅटिकली समजते हो पाहतो ना तू. नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन सिरीज चालू करू याच्यात कसं होणार आहे की 100 दिवस आणि 100 व्हिडिओ म्हणजे आपण दररोज आपण 100 दिवस आता आपण व्हिडिओ टाकू डेली. तुला काय वाटते तू 100 दिवस दररोज व्हिडिओ टाकतं
अबे एक व्हिडिओ टाकतो लगा आणि महिनाभर गायब होत आणि तू दररोज टाकतो व्हिडिओ. अबे जा ना बे तिकडे दुसऱ्याला शिकव. तू काहून मला लोकांच्या समोर म्हटलं इज्जत घालू आला. अरे बा थांब ना तू, पाय ना तू आता पाय ना भाऊ आपला जलवा. 100 दिवस म्हणजे 100 दिवस दररोज व्हिडिओ नसतं. नाही तर दिवस कसं काय ते पावर आहे. हो ठीक आहे ना बा, पाहू ना. तर असं अशा फालतू लोकांच्या नांदी न लागता आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलू. आता आपण 100 दिवसाची सिरीज चालू करू राहिलो आणि याच्यात आपल्या 100व्या दिवसानंतर आपल्याला कळणार की किती आपल्याला लोकांना सपोर्ट दिला, किती लोकांना आपल्याला सबस्क्राईब केलं, किती लोकांना आपल्याला कमेंट केलं, सगळं कळणार. आता आपण डायरेक्ट आपले डेली 100 दिवस येणार व्हिडिओ लगातार प्रत्येक दिवशी 8 वाजता. तर हा व्हिडिओ पूर्ण बघ जा. चला भेटू, तब तक के लिए गुड बाय, थँक्स फॉर वॉचिंग.